विश्रामगृहामध्ये एकलव्य सामाजिक संघटनेची बैठक झाली सर. काय विषयाला धरून बैठक संपन्न झाली? काय अशा बैठका ह्या संघटनात्मक दृष्टीनं नेहमी होत असतात. त्याच पद्धतीनं आजची ही बैठक होती. पण आजच्या बैठकीमध्ये जिल्ह्याभरातील आदिवासी समूहाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आणि संघटनेच्या बांधणीच्या संदर्भाने विशेष मुद्दे अजेंड्यावरती होते. गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी एकलव्य संघटना ही संघर्ष करते आहे. मग ते वन जमिनीच्या संदर्भातली प्रश्न असतील, गायरान जमिनीच्या संदर्भातली प्रश्न असतील, अन्याय अत्याचाराच्या संदर्भातली प्रश्न असे वेगवेगळ्या पातळीवर. तेव्हा दर महिन्याला दर 6 महिन्याला वेगवेगळ्या बैठका घेऊन आम्ही त्या कामाचा आढावा घेतो आणि आपण संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं किती मजबूत संघटन केलं आहे, ते वाढीसाठी आपण काय केलं हे कार्यकर्त्याकडून जाणून घेत असतो. त्या संदर्भात शासनाकडून आदिवासी समाजावर नेहमीच काही वेळेस अन्याय होत असतो आणि त्यांच्या जमिनी लादण्याचा प्रयत्न करतात. यासाठी संघटना काय काम करणार आहे? असं आहे की शासनाकडून नेहमीच अन्याय होतो. ते आजपासून होत नाही, सुरुवातीपासून. मला वाटतं आदिवासी विकास विभाग हे राजकीय पुढाऱ्यांना आणि दलालांना चालण्यासाठी पुरण म्हणून सुरू केलं आहे की काय, अशा पद्धतीची आम्हा सगळ्यांची भावना आहे. हजारो कोट्यावधीचं बजेट असताना सुद्धा आदिवासींच्या जीवनमानामध्ये जर काही बदल झालेला नसेल तर याचा अर्थ काहीतरी चुकीच्या पद्धतीनं शासन योजना राबवतं असं त्याचा अर्थ, किंवा आपले सहकारी सवंगडी पोचवण्यासाठीच आदिवासी निधीचा वापर केला जातो का, हे आता बघावं लागेल. कारण 1985 सालापासून आदिवासी विकास विभाग अस्तित्वात आहे आणि तेव्हापासून एकूण बजेटच्या 9% बजेट आदिवासींच्या विकासावर खर्च म्हणून ते बजेट तयार केलं जातं. त्यातही 2 प्रकार आहेत, TSP एरिया आणि OTSP एरिया. म्हणजे आदिवासी क्षेत्रातला आदिवासी आणि आदिवासी क्षेत्राबाहेरचा आदिवासी. जसं मी उदाहरण सांगितलं की जसं की समजा अकोले तालुका आहे नगर जिल्ह्यात, त्याच्यातली काही गावं TSP एरियामध्ये आहे, 100 एरिया. म्हणजे तिथं जे आलेलं बजेट आहे आदिवासींचं त्याचे एकूण 80% बजेट त्या TSP एरियामध्ये खर्च करायचं आणि उरलेलं 20% बजेट हे बाकी 13-14 तालुक्यातल्या आदिवासींसाठी खर्च करायचं. जळगाव जिल्ह्यामध्ये काही गावं, चोपडा तालुक्यातली 12-13 गावं, यावल तालुक्यातली 5-50 गावं TSP एरियामध्ये. तिथं जर 10 कोटीचं बजेट आलं तर 8 कोटी समजायचं, त्यात 8-10 गावात 10-50 गावात खर्च करायचे, बाकी उरलेलं बजेट 14-15 तालुक्यामध्ये खर्च करायचं. यावरनं आपण एक निष्कर्ष काढू शकतो किंवा 30-35 वर्षापासून हजारो कोटी त्या गावामध्ये खर्च झालेले आहे 80% बजेटमध्ये. आता आपण जाऊन बघितलं पाहिजे की सगळ्या योजना देऊन सगळ्या लोकांचा विकास होऊन त्या गावचे BC सुद्धा सोन्याचे झालेले असतात, तरी त्या गावामध्ये महिलेच्या पोटी जन्मलेली मुलं कुपोषित बालकं म्हणून जन्माला येतात. याचा अर्थ सिस्टममध्ये दोष आहे. शेतकऱ्यांच्या काही जमिनी आहे आदिवासी बांधवांच्या, शासन काही ठिकाणी घेऊ पाहतं, याकडे तुम्ही काही संघटनेच्या अध्यक्षांनी काय बोलतो? असं आहे की ह्या सगळ्या प्रायव्हेट सोलरच्या कंपन्याचं फॅड आलेलं आहे. हे एकतर इथल्या गोरगरीब माणसांनी ज्या गायरान जमिनीवरती रक्त सांडेपर्यंत तो काम करतोय, कष्ट करतोय आणि त्याला त्या गावात जगण्याची साधनं त्या जमिनीच्या माध्यमातून मिळालेली असल्या कारणाने तो त्याच्या मुलाबाळाला शिकवतो. त्याला तिथून हटवून बेघर करून तो देशोधडीला लागला पाहिजे आणि इथं खाजगी कंपन्यांचे भांडवलदार मालक लोक जगली पाहिजे. ही पॉलिसी राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची असल्या कारणाने इथला शेतकरी, इथला कष्टकरी, इथला मजूर हा बेदखल करण्याचं षडयंत्र सरकार रचत आहे आणि म्हणून त्या विरोधात तर ही लढाई अधिक बुलंद करण्याची आवश्यकता आहे. सर, कास्ट व्हॅलिएटच्या फायली बऱ्याच प्रलंबित पडलेल्या आहेत आदिवासीच्या, तर त्याच्या संदर्भात काय पावलं चालणार? असं आहे की संभाजीनगर जिल्हा आणि संभाजीनगर विभाग याच्या अंतर्गत 5-6 जिल्हे येतात जात पडताळणीच्यासाठी. आणि हा विभाग जसे की नांदेड जिल्ह्यामध्ये मन्नेरवार,
हे ज्या काही कम्युनिटी आहेत, नाम सादर्शाचा फायदा घेऊन अनेक लोकांनी डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन ओरिजिनल आदिवासीच्या जागेवरती सरकारी नोकऱ्या मिळवलेल्या आहेत. आणि मग असं असताना ओरिजिनल आदिवासींना मात्र तुम्ही वेठीच धरत असाल आणि डुप्लिकेट आदिवासींना त्याचा एक रेट फिक्स करून त्याच्याकडून पैसे घेऊन जर तुम्ही सर्टिफिकेट देणार असाल तर हा ओरिजिनल आदिवासीवरती अन्याय आहे. आणि काय 5 जिल्ह्यातले तुम्ही जात पडताळणीचे कार्यालय तुम्ही विभागली गेले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याला जात पडताळणीचं ऑफिस दिलं पाहिजे. पण तेवढं मनुष्यबळ नसल्या कारणाने निश्चितपणाने ही गोष्ट खरी आहे की जात पडताळणी कार्यालयामध्ये हा रेट फिक्स केल्यामुळे जो पैसे देईल सर्टिफिकेट त्याचं लवकर मिळेल, जो देणार नाही त्याचं सर्टिफिकेट पेंडिंगमध्ये राहील. त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणताय की ते फार पेंडिंग आहे, तर ती असं समजायचं की ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. एकलव्य सामाजिक संघटनेच्या वतीने जे विविध प्रश्न आहेत आदिवासी समाजांचे त्याच्यासाठी मंत्रालयावर काही मोर्चा वगैरे काही झाले का बैठकीमध्ये? गेली 25-26 वर्षापासून एकलव्य संघटना जिल्हा पातळीवरती, विभागीय पातळीवरती, तालुका पातळीवरती अनेक मोर्चे आंदोलने करत आलेली आहे. आज बैठकीचा उद्देशही तोच होता की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नव्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चळवळीची पुन्हा एकदा पुनर्मांडणी आणि पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीनं ही सगळी प्रक्रिया चालू आहे. आमचा एक नाशिकमध्ये येणाऱ्या काळामध्ये जवळपास 1,00,000 लोकांना सोबत घेऊन आम्हाला त्या ठिकाणी आदिवासी समूहाचं काही ठरावं घेण्याच्यासाठी एखादा अधिवेशन घेता येईल का, किंवा नाशिक ते मुंबई ही सगळी मुद्दे घेऊन आपल्याला मंत्रालयावरती जाता येईल का. कारण काही कळीचे मुद्दे आहेत. जसं की आदिवासी विकास विभागाचं गेल्या वर्षीचं बजेट होतं 12,500 कोटीचं. तो काही कायदा नाही, ती पॉलिसी आहे. आणि त्याच्यामुळे तो निधी वेगवेगळ्या खात्याकडे वर्ग केला जातो. जसं लाडकी बहीण योजनेकडे वर्ग केला, कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाकडे वर्ग केला, वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वर्ग केल्या जातो. तामिळनाडूच्या धर्तीवरती, तेलंगणाच्या धर्तीवरती, आंध्र प्रदेशच्या धर्तीवरती त्या बजेटचा कायदा झाला आणि शेवटचा 1 रुपया त्या बजेटमधला तो आदिवासीपर्यंत गेला पाहिजे. उलट खर्च जरी नाही झाले तेवढे पैसे, तर गेल्या वर्षीची उर्वरित रक्कम आणि या वर्षीचं बजेट मिळून नवीन काही योजना सुशिक्षित बेरोजगार मुलांसाठी करता येऊ शकेल का. कारण योजना तयार करण्याचा अधिकार त्या डिपार्टमेंटला आहे. असे 2च डिपार्टमेंट आहेत, समाज कल्याण आणि आदिवासी विकास, की त्या पैशावर कुठल्या योजना त्या भागामध्ये राबवायच्या हा ठरवण्याचा अधिकार त्या विभागाला आहे. तर एवढा हजारो कोटीचं बजेट असताना जर तुमच्याच्यानं खर्च होत नसेल तर याचा अर्थ ह्या शासनाची मानसिकता आदिवासींच्या बाबतीत उदासीनता आहे, नाही तर मग आदिवासी विकास मंत्री अडाणी आहे, किंवा ते जाणून बुजून आदिवासीला बेदखल करण्यासाठी षडयंत्र असते. आणि मला वाटतं तिसरी गोष्ट ही नक्की आहे की आदिवासींना बेदखल करण्याच्यासाठी आता ज्या विचाराचं सरकार आहे, आदिवासीच्या बाबतीमध्ये अनेक वर्षापासून आम्ही त्यांची भूमिका बघतो आहे, तर ती आदिवासींचं अस्तित्व नष्ट करणारीच आहे. जल, जंगल, जमीन या नैसर्गिक साधन संपत्तीवरचा त्यांचा जो हक्क आहे, त्यांचा जो अधिकार आहे, तो भारतीय संविधानाने निश्चित केलेला आहे. त्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र हे सरकार करत आहे आणि त्यासाठीच आम्ही ही सगळी तयारी करतो.